अकोला जिल्हा विदर्भातला एक ओळखीचा शांत भाग. शेत, लहान गाव, साधी माणसं आणि रोजचं जगणं. लोक एकमेकांना ओळखतात, नात्यांवर विश्वास ठेवतात. पण याच अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा तालुक्यातील अडसूळ गावातून अशी घटना समोर आली, जिने फक्त गावालाच नाही तर माणुसकीलाच हादरवून टाकलं. अडसूळ गावात राहणारी एक अल्पवयीन मुलगी. या वयात मुले शाळेची दप्तर सांभाळतात, अभ्यासात गुंतलेली असतात, मैत्रिणींसोबत हसतात, स्वप्न पाहतात. पण या मुलीच्या आयुष्यात हसणं कधीच स्थिर झालं नव्हतं. तिच्या चेहऱ्यावरचं बालपण फार आधीच कुठेतरी हरवलं होतं. कारण ज्या घरात तिला सुरक्षित वाटायला हवं होतं, ज्या माणसावर तिने डोळे झाकून विश्वास ठेवायला हवा होता, तोच माणूस तिच्यासाठी भीतीचं कारण बनला होता. तिचा जन्मदाता बाप, ज्याने तिला जन्म दिला, ज्याच्या सावलीत तिला सुरक्षित वाटायला हवं होतं, तोच बाप तिच्या आयुष्यातला पहिला अत्याचारी ठरला. गेल्या काही दिवसांपासून या मुलीवर वारंवार अत्याचार होत होते. सुरुवात तिच्या वडिलांकडून झाली. हे शब्द बोलतानाही अंगावर काटा येतो. एक बाप, एक घर आणि त्या घरात घडणारी विकृती. पण दुर्दैव इथेच थांबलं नाही. वडिलांनंतर तिच्या काकानेही तिचा विश्वास तोडला आणि त्यानंतर शेजारी राहणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीनेही या मुलीला आपली शिकार बनवलं. हे सगळं एकाच वेळी नाही, एकाच जागी नाही, पण एकाच मानसिकतेतून घडलं होतं. नात्यांचा गैरफायदा, विश्वासाचा गैरवापर आणि एका निष्पाप मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करणारी विकृती. ही मुलगी त्या दिवसात रोज शाळेत जात होती. बाहेरून पाहिलं तर ती इतर मुलांसारखीच वाटायची, पण आतून ती पूर्णपणे तुटलेली होती. भीती, गोंधळ, अपराधीपणाची भावना, ज्या भावना तिच्या वयाच्या मुलीला कधीच समजायला नको होत्या, त्या सगळ्या तिच्या मनात घर करून बसल्या होत्या. ती कुणाला सांगू शकत नव्हती, कारण अत्याचार करणारे तिच्या ओळखीचे होते, घरातले होते, शेजारचे होते. कोण विश्वास ठेवेल? कोणी ऐकेल का? हा प्रश्न तिच्या मनात सतत घोळत होता. पण प्रत्येक माणसाची सहनशक्ती एक मर्यादेपर्यंत असते. एक दिवस असा आला की हा त्रास तिला असह्य झाला. त्या दिवशी ती शाळेत गेली, पण मनात काहीतरी वेगळंच चाललं होतं. अभ्यास नव्हता, खेळ नव्हता, फक्त एकच विचार: आता गप्प बसायचं नाही. त्या दिवशी शाळेत मुख्याध्यापक गणेश ठाकरे उपस्थित होते. योगायोग असा की त्याच दिवशी शाळेत चाइल्ड लाईनच्या महिला अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन कार्यक्रम सुरू होता. ही मुलगी धीर एकवटून मुख्याध्यापकांपाशी गेली. तिच्या आवाजात भीती होती, शब्द अडखळत होते, पण तिने सगळं सांगितलं. जे घडलं होतं, जे सहन करावं लागलं होतं, ते सगळं. ते ऐकून क्षणभर सगळे स्तब्ध झाले. ही फक्त एक तक्रार नव्हती, हा एक आक्रोश होता. मुख्याध्यापक गणेश ठाकरे यांनी क्षणाचाही विलंब न करता चाइल्ड लाईनच्या अधिकाऱ्यांचा थेट तेल्हारा पोलीस ठाणं गाठलं आणि तक्रार दाखल केली. तेल्हारा पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून तात्काळ कारवाई सुरू केली. गुन्हा क्रमांक 382/25 अंतर्गत गंभीर कलम लावण्यात आली. बाल संरक्षण कायद्यानुसार हे अत्यंत गंभीर स्वरूपाचं प्रकरण आहे. पोलिसांनी पीडितेचे वडील आणि शेजारी राहणाऱ्या वृद्ध व्यक्तीला तात्काळ अटक केली. मात्र पीडितेचा काका गेल्या 20 दिवसांपासून फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश ठाकरे करत आहेत. दरम्यान पीडित मुलीला सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आलं आहे. तिचं वैद्यकीय परीक्षण आणि समुपदेशन सुरू आहे. पण या सगळ्याच्या पलीकडे एक मोठा प्रश्न उरतो: तिला खरंच न्याय मिळणार का? अडसूळ गावात ही बातमी समोर येता संतापाची लाट उसळली. लोक हादरले. जर घरातले सुरक्षित नसतील तर मुलींनी विश्वास कुणावर ठेवायचा, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात होता. ही घटना फक्त एका घराची, एका गावाची नाही. ही घटना समाजाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उभी करणारी आहे. हा गुन्हा फक्त कायद्याचा विषय नाही. हा प्रश्न आहे: आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींकडे आपण कसं पाहतो? गप्प बसतो का की आवाज उठवतो? कारण आज ही घटना अकोल्यात घडली, उद्या कुठेही घडू शकते. म्हणूनच जर तुमच्या आसपास एखादं मूल त्रासात दिसत असेल, घाबरलेलं वाटत असेल, तर दुर्लक्ष करू नका, गप्प बसू नका, पोलिसांना कळवा. एक वेळचा आवाज, एक योग्य पाऊल
एखाद्या मुलीचं आयुष्य वाचवू शकतो. ही कथा ऐकून फक्त धक्का बसणं पुरेसं नाही. आता विचार करायला हवा, प्रश्न विचारायला हवा, जबाबदारी स्वीकारायला हवी आणि अन्यायाविरुद्ध उभं राहायला हवं. घरच जर सुरक्षित नसेल तर मुलींनी कुठे जायचं? नात्यांच्या नावाखाली विश्वासाचा गैरवापर किती काळ सहन करायचा? एक मुलगी एवढा त्रास कसं सहन करत असेल? शाळेत तिने सांगितलं नसतं तर काय झालं असतं? ही घटना अपवाद आहे की आपल्या आजूबाजूचा कटू वास्तव? आणि तुमच्या मते अशा घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी काय बदल हवेत? प्रत्येक प्रश्न आपल्याला विचार करायला लावतो, जागरूक करतो आणि कृतीसाठी प्रेरित करतो. कारण फक्त पाहणे पुरेसं नाही, बोलणे, पाऊल उचलणे आणि बदल घडवणे महत्त्वाचं आहे. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.